बघितलं, सौंदाळा आहे, बांगडा आहे, सगळे मिक्स मासे आहेत. चला, नंतर लक्षात राहील न राहील म्हणून आताच दाखवतोय. एकदम वेगळ्या प्रकारचा बांगडा आहे. कसा आहे बांगडा? एका बाजूने खाल्ला आहे त्याला, पण दुसऱ्या बाजूने बघा वेगळीच प्रजाती आहे. कुठली प्रजाती ते मला माहीत नाही, पण हा एकदम वेगळ्या पद्धतीचा बांगडा आहे. आता मला जायचं इंजिन स्टार्ट मारायला, कारण लवकरात लवकर पोचायचं आहे किनाऱ्यावरती. चला भेटूया डायरेक्ट किनाऱ्याला जाऊन. तर मित्रांनो, आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे बांगड्याची तुफानी मासेमारी. मित्रांनो, आज पण आपण आलो आहे समुद्रामध्ये आणि माझ्यासोबत पप्पा आहेत, मुन्ना आहे आणि आम्ही तिघेजणं समुद्रामध्ये आलो आहे बऱ्याच दिवसानंतर. तर आज बघूया आपल्याला काय काय मिळतं आहे. पण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला लगेच जास्त वेळ न घेता व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो, जाळी वगैरे सगळी मारून झाली होती आणि याच्यावरती जे कापड असतं ते आपण पाण्यामध्ये धुवत टाकले. ते पहिल्यांदा काढूया, कारण आता वेळ झाली आहे जाळी ओढण्याची. बघा दिवस उजाडला आहे वरती आणि पप्पानी तयारी चालू केली, रेनकोट घालायला घेतला आहे. तर चला पहिल्यांदा कापड वगैरे घालूया आणि त्यानंतर लगेच जाळी ओढायला घेऊया. मित्रांनो, सुरुवातीची जाळी ओढायला घेतली आणि समोरच बघा मासे दिसायला लागले जाळ्यामध्ये. संपूर्ण बघत जातं मासेच मासे आहेत. तर त्याला जाळी ओढायला घेऊया. आता डायरेक्टली वाटवायला गेणार नाही आहोत तिथे, कारण 2-3 मासे आपण वाटवून घेतले मुर्दाचे बघतं आणि आता डायरेक्टली ओढायला घेतो. बघा दाखवतो एकदा. हे देखो, बघितलं, सौंदाळा आहे, बांगडा आहे, सगळे मिक्स मासे आहेत. चला, तर मित्रांनो फायनली सगळी जाळी ओढून झालीत आणि एवढे सगळे मासे मुन्नाने वाटवलेत आणि अजून खूप सारे मासे मित्रांनो वाटवायचे आहेत. आणि हे बघा नंतर लक्षात राहील न राहील म्हणून आताच दाखवतोय. एकदम वेगळ्या प्रकारचा बांगडा आहे. कसा आहे बांगडा? एका बाजूने खाल्ला आहे त्याला, पण दुसऱ्या बाजूने बघा वेगळीच प्रजाती आहे. कुठली प्रजाती ते मला माहीत नाही, पण हा एकदम वेगळ्या पद्धतीचा बांगडा आहे. आता मला जायचं इंजिन स्टार्ट मारायला, कारण लवकरात लवकर पोचायचं आहे किनाऱ्यावरती. चला भेटूया डायरेक्ट किनाऱ्याला जाऊन. मित्रांनो, रिटर्न चाललो आहे खाडीमध्ये आणि इंजिन स्टार्ट केलं आहे. बघा बोट चालू आहे आणि पप्पानी बघा मासे वगैरे भरायला घेतले, कारण नंतर मग वेळ पुरत नाही, त्याच्यामुळे आधीच भरायला घेतलेत आणि खाली खूप सारे वाटवायचे आहेत. तर जाऊन आम्ही पहिल्यांदा आधी वाटवणार आहोत. अर्धा तास तरी अर्धा पाऊण तास वाटवायला लागेल. त्यानंतर तुम्हाला दाखवतो की किती मासे आपल्याला मिळाले होते. चला, तर मित्रांनो मालवण मार्केटमध्ये आलो आहे आणि आज बघा थोडीफार तरी गर्दी आहे. नेहमी ऑक्शन या साईडला भरत असतो, पण इथे काय आता सकाळचे मासे विकून झालेले आहेत. आता आपले मासे घेऊन आपण आलो आहे, गिऱ्हाईक रेडी आहेत. तर आता बघूया काय रेट मिळतो ते. चला, आपला बाळा काय येतो आहे कावनामधून, त्याला फोन केला होता, तर तो येईपर्यंत थोडा उशीर, तोपर्यंत टोपले वगैरे भरून घेतो आणि बघूया आज रेट काय मिळतो आहे. बांगड्याची टोपली झाली 1500 रुपये, सावधारा 500 रुपये किलो आणि एक खर्च आहेत, त्या खर्चांचे 500 रुपये सांगतात. तर आपली एक टोपली फक्त दिलेली आहे आणि विचारून येतो. मित्रांनो बांगडा झाला होता 3.5 किलो, 3.5 टोपली झाला होता बांगडा. कसं दिलं असतं सौंदळ? 1800 रुपये आणि थोडेसे सौंदाळे होते त्याचे 1800 रुपयाला दिले. झाले कसे घेतला? 400 रुपये खर्च झाले, 400 रुपये. थोडेसे बांगडे आणि आता तावलर राहिले, तर बघूया किती रुपये येतात ते. बांगडे सांगितले होते 1000 रुपयाने, तर 900 रुपयाला दिलेत फायनली. आणि आता फक्त चावलर राहिलेली आहे, बघूया याचे किती येतात ते. 400 रुपये किलो फायनली सांगितलेले होते. पहिले 500 सांगितले, नंतर 400 सांगितले. आता बघूया फायनली किती रुपयाला जात आहेत ते. तर मित्रांनो सगळे मासे आपले सोल्ड आउट झाले. आज रेट चांगला होता आणि गर्दी पण मार्केटमध्ये बघा, रविवार असल्यामुळे लोकल गिराईक पण आहे. आणि शेवटची जी चावलरं होती म्हणजे मोरी होती मुशी, ती आपण दिली 350 रुपये किलोने, 4.5 किलो झाली. चला आता परत जायचं आहे आणि अजून जे छोटे छोटे मासे राहिले जाळ्यांमध्ये ते वाटवायचे. ते बघा आपली सगळी डबके रिकाम झाले. ह्याच्यामध्ये पाणी ठेवतो, कारण खाली जे बांगडे असतात ना ते चिरडले जातात, म्हणून थोडंसं पाणी ओतावं लागतं. हे बघा अशा प्रकारे. तर मित्रांनो मासे वगैरे करून परत जेटीवरती आलो आहे आणि एकदम सामसूम आणि शांत वातावरण बघा जेटीवरती. आणि आमची वाटा होतात अजून, म्हणजे जी करमट राहिली ना
करमट म्हणजे आरकुटा वगैरे जे मासे असतात ते मासे वाटवायचे अजून बाकी आहेत. पप्पा, गिरीश आणि मुन्ना आहे. तर जाऊया तिकडे आणि बघूया कितपर्यंत वाटून झाले, कारण ते परत घेऊन जायचं आपल्याला फिश मिलसाठी. मित्रांनो पुन्हा आपण आलो आहे बोटमध्ये आणि करमट वाटवण्याचं काम चालू आहे बघा. याची करमट असते ती शेवटला वाटवतो, कारण ही सगळी फिश मिलला टाकतो. आणि जवळपास नवीन तियाने आलेत, म्हणजे 3-1 तियाने अजून बाकी असतील. आणि ते आपण छप्पर केले, कारण आता वाजलेत 10 उन्हासाठी म्हणून छप्पर केलेलं आहे. आणि मुन्ना, गिरीश आणि बाप्पा तिघंजण वाटवतात. आपण पण त्यांना मदत करूया आणि वाटवायला घेऊया. चला तर मित्रांनो तियानी वाटून झालेली आहेत, म्हणजे शेवटचं टोक राहिले. आणि आता आपण मासे भरायला घेतो जे फिश मिलसाठी न्यायचे आहेत ते. आणि परत आपल्याला हे घेऊन मार्केटमध्ये जायचं आहे. तर पूर्ण तुम्हाला आज व्हिडिओ दाखवतो, म्हणजे काय किती वाजतात, काय काय करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर मुन्ना आणि पप्पा बघा वाटा होतात आणि थोडेसेच मासे आहेत. तर चला मासे भरायला घेऊया. तर मित्रांनो वाजलेत बघा किती 10 वाजून 34 मिनटं झालीत आणि आमचं करमट वगैरे आत्ता वाटून झालं आहे. आता हे नेऊन मला दांडी बीचला फिश मिलमध्ये द्यायचं आहे. तर ते जेवून झाल्यानंतर आपण फ्री होणार आहोत. तर हे फिश मिल किती किलो होतं हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचे किती पैसे निघतात, कारण याला वाटवायला जवळपास 1.5-2 तास लागतात. एवढे जरी मासे असले तरी, कारण आम्ही होतो चौघेजण होतो. चौघेजणांमध्ये एवढे मासे वाटायला आम्हाला 1.5 तास लागला आणि याला काटे खूप असतात त्याच्यामुळे. तर चला बघूया याचे किती पैसे येतात आपल्याला. फिश मिल घेऊन दांडी बीचला आलो आहे बघा. आणि किती किलो आहे? 20 किलो फिश मिल आहे. तर बघूया याचे आता किती पैसे येतात आपल्याला. चला तर मित्रांनो दिवसाभराचं आत्ता फ्री होतं, म्हणजे 11:30 वाजता 11:30 पावणे 12 होत आलेत आणि आत्ता फ्री झाले. मित्रांनो आमची ही कसरत चालू होते जवळपास 3-3:30 वाजता. रात्रीची मी व्हिडिओ करत नाही, कारण एवढं विजिबिलिटी क्लिअरिटी नसते एवढी, म्हणून मी रात्रीची व्हिडिओ करत नाही. पहाड झाली की नंतर व्हिडिओ करायला चालू करतो. अशी आमची धावपळ असते मित्रांनो, डेलीची धावपळ असते. त्यानंतर थोडा दुपारची आम्हाला झोप असते, रात्रीची झोप असते मस्तपैकी. आणि टोटली आजचा रिपोर्ट सांगतो. फिश मिल जे घेऊन गेलो होतं नंतर 20 किलो झालं बरोबर, आणि त्याचे आले 400 रुपये. आणि तुम्ही बघितलात बांगड्याची टोपली आपली गेली 1200, सौंदळा गेला 1800, आणि जी मुशी होती ती गेली 350 रुपये किलो. असा टोटली सगळा ओव्हरऑल म्हटलं तर 6-7 हजार रुपये रिपोर्ट झाला पूर्ण. जाऊ दे काय नाही, मी तुम्हाला बोललो होतं मागच्या व्हिडिओमध्ये की गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही जास्त मिळालं नव्हतं. 1 टोपली बांगडा मिळाला होता, त्याला पण रेट मिळाला नव्हता. असेच दिवस मित्रांनो चढ उताराची असतात. मित्रांनो मच्छीमारांचं जीवन म्हणजे काय, संयम ठेवायला पाहिजे मित्रांनो. आज नाही मिळाले म्हणजे काय आयुष्यभर मिळणार नाही असं नाही. काल नाही मिळाले तर आज मिळाले, उद्याचं उद्या बघू काय असेल ते. असं मित्रांनो मच्छीमारांचं जीवन आहे, चढ उतार आहे आणि याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे मित्रांनो. तर मीच नव्हे तर असे कित्येक मच्छीमार हे स्ट्रगल करत असतात. आज काही नाही मिळालं उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं परवा मिळेल मित्रांनो. हे असंच चढ उताराचं जीवन आहे मित्रांनो. आणि मच्छीमार हा असाच कष्टाळू आहे मित्रांनो, की किती त्याला काम सांगितलं तर कधी कंटाळणारा नाही आहे बिल. चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि तुमच्या चांगल्या कमेंट जरा येऊ द्या. 2-4 जरा कमेंट जर आलं ना की मला जर बरं वाटतं, व्हिडिओ करायला अजून प्रोत्साहन होतं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, मासेमारीची आवड असेल, रात्रीची मासेमारी बघायची, दिवसाची मासेमारी बघायची, आता थोडाच दिवस पुढे पावसाळा येणार. पावसाळ्यातली पण मासेमारी आपण जे हुक फिशिंग करतो जेटीवरनं ते सगळं दाखवणार आहोत. किंवा पागील म्हणतात आपण, जे कास्टिंग नेट असतं त्याची मासेमारी दाखवणार आहेत. ते वेगवेगळे प्रकार आपल्याला रॉड फिशिंगचे मासेमारी दाखवणार आहेत. तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.